स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लग्नाचा सीझन येत आहे, तुम्ही साड्या दाखवताय. साड्या सेमच आहेत आणि माझे तुम्ही सध्याचे व्हिडिओ पाहत असतील काल परवाचे. तर मी पनवेलला गेले होते, शिवडला गेले होते, त्यानंतर मी पुढे कुठं गेले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. मी 2 दिवसासाठीच गेले होते. व्हिडिओ आता टाकत असेल तर मी आता सध्या घरी 16-17ला खूप लग्न आहेत, 18ला आहे, नंतर 25ला पण आहेत. त्याच्या 1-2 वेगळ्या साड्या आहेत आणि मी जी छल्ला साडी दाखवली ते त्यातलीच ही शाही मस्तानी शिवलेली आहे. छल्ला साडी तर दिली ते त्याला इतका छान प्रतिसाद आला आहे, म्हणजे जिथं दिले ते रेंटनी. आता ह्याच्यासाठी ऑर्डर पण आले, ती 1-2 साड्या शिवून दिले. ही आहे शाही मस्तानी, सेम आहे, काही फरक नाही, त्याच लॉटमधलं आहे. त्याने तीच साडी पण त्यांना शाही मस्तानी हवी होती. तर मी डमीला घालत मी तुम्हाला थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करते आणि डमीला घालून मी तुम्हाला दाखवते ह्या साडीचं लुक कसं येतं. हा ब्लाऊज मॅचिंग आहे आणि त्या साडीवरती पण असाच मॅच झाला होता, म्हणजे पटकन हे करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 किंवा 3 साड्या दाखवणार आहे. बघते मी, तर ऑर्डर नाही आहेत की नाही हा असं तुम्हाला डाऊट येते तर नऊवाऱ्यानं आहे. दिवाळी तितकी जास्त ऑर्डर नव्हती, पण आता जसा लग्नाचा सीझन चालू झाला आहे तसे आहेतच. पण शिवणं आणि पटकन पाठवणं असं होतं आणि ऑलमोस्ट सरासरी कलर थोडेसे मिळते जुळतेच आहेत. कधी कधी शूट घ्यायला ह्याला जमत नाही असंही होतं आहे, कारण डमीला शूट घालणं, शूट घेणं ते त्यात बराचसं हे होतं आहे, म्हणजे वेळ ही जाते. कधी कधी इतकी ऑर्डर फास्ट असते की जमत नाही. हे बघा, ब्लाऊज मॅचिंग असलं की इतकं सुंदर दिसतंय. मला ना हा कॅमेरा व्यवस्थित वाटतच नाही आहे, म्हणजे असा काहीतरी ह्याच्यामध्ये हे वाटतं आहे असं. तर हे असं यायला पाहिजे. तर हा पाठमागचा आमचा हे दिसतोय, मी कुठंतरी ॲडजस्ट करते. आत्ता थोडासा दिसतो, त्याच्यातून बाकी बॅकग्राऊंड जास्त दिसत होता. मँगो कलर आहे आणि जांभळा बॉर्डर आहे. त्याचं जे जरी आहे ती गोल्ड आहे. हे एकच मला वाटतं मी डमीला घालते, बाकीचे तुम्हाला मी हातात घेऊन दाखवते. ही बनारसी सिल्क आहे. ह्या साड्यांची किंमत विचारली होती, आय थिंक मला त्याने काहीतरी ही 4000ला सांगितलं आहे. डिस्काउंटचे देऊन असं बोललेले. मी नंतर काय ते ज्यांचं होतं त्यांना सांगितलं की तुम्ही आणा. ह्याच्यामध्ये काय झालं आहे हो, हा जो मागचा भाग आहे ना तो खूप असा बरोबर कमरेला नाही बसला. आता ही डमी आमची एवढी बारीक आहे. आता मला डमी ना थोड्याशा मोठ्या साईजचे आणायचे. बघू आता कधी वेळ मिळत आहे. आणि कोटोरी त्याला खूप लूज वाटते. तर हे फक्त मी तुम्हाला मॅचिंग गेटअप कसा येतो त्यासाठी मी हे तुम्हाला लुक दाखवणार आहे, ते तुम्ही पहा. तर हे असा पदर हे करून हे करते. आणि ह्याच्यामध्ये शाळेचेही मध्ये ॲन्युअल डेचे भरपूर ड्रेसेस होते, ते सुद्धा सगळे व्यवस्थित झाले. मेन म्हणजे माझे जे शिवलेत ना ते ड्रेसेस व्यवस्थित बसले की मला खूप समाधान वाटतं. रश्मीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, म्हणजे आजच टाकलेला आहे तो. तिला तर इतका 1 पीस तो छान बसलेला, म्हणजे एकदम सुंदर असा तिला तो लुक येत होता. असं बसलं की मग काय वाटत नाही. म्हणजे मला हे थोडंसं टेन्शन कमी असतं की मी शिवते ते व्यवस्थित आहे. सगळे तर कोणी भेटत नाहीत ऑनलाईन, सगळ्यांचे तर जाऊन देऊ शकत नाही. इथले जवळ होते तर त्यामुळे ते जमतं. आता मी तुम्हाला ही साडी ॲडजस्ट करायलाच मला बरंच वेळ जातं, त्यामुळे बऱ्याचदा असं होते की दाखवलेलाच कलर आहे का आपण परत दाखवायचं असं होतंय. पण आता आहे लग्नाचा सीझन, तर नवऱ्यामध्ये जे पाहिजे ते पॅटर्न आहेत, असं काही नाही. कमी रेंज तुम्हाला जसं व्हरायटी पाहिजे तसं. तर हे तुम्ही पाहताय इतकं सुंदर दिसतोय का, दिसायला लागलंय का, हां ओके दिसतोय. तर हे एक आहे. त्यानंतर आत्ता सध्या जे आहेत मी हातात घेऊन दाखवते, डमीला घालणार नाही कारण उशीर होईल. हा आहे, हा कोणता कलर आहे तुम्ही पाहू शकता, इतकं सुंदर कलर आहे. त्याला आत्ता इथं टच करून सगळे हे टाके जे आहेत, म्हणजे जिथं हे मिऱ्या असतात ना तिथं व्यवस्थित हे हाताने आम्ही टक करून घेतो. असं साडी ठेवली की हे होते. हे टाक्यांचं पण कधी असं म्हणजे ते जे हे आहे शिवण्याचं पण गरज नाही. मी तुम्हाला आता इथंच व्यवस्थित दाखवते. हे असं मिऱ्यान केलं कारण ही खाली ठेवलेली साडी, तर हे जे आहे ते असं असं आणि असं केलं तर ह्या मिऱ्या बसून जातात. ह्याला काही अशी अडचण येत नाही. हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर. आता फक्त हे केले की ह्याला प्रेस करायचं. पण बऱ्याचदा असं हे होतं तर मी इथे असे शिलाई पण घेते, पण अलीकडे जास्त करून तेही नको असतं, कारण त्यांना असं ते एकसारखं असं केळीच्या पानासारखं वाटतं, त्यामुळे नको. आणि ह्याचा पदर आहे तो हा असा. आता हे डमीला घालायला वेळ होईल, त्यांना द्यायच्या साड्या म्हणून. पदर पिंक येतो ह्याचा आणि हे जे आहे हे असं वेगळं म्हणजे वांगी कलर आहे आणि पदर पिंक आहे. तर हे असं झालं. तर हे साडी घडी करते. कोण आलंय? तर हे घडी करून तसंच ठेवते, पिशवी तो
द्यायचे ते पटपट सगळ्या साड्या, कारण टाईम झाला आहे. आणि आज शूट करते म्हणजे आणि उद्याच टाकते, म्हणजे 15 तारखेला शूट करते, 16ला टाकते. बाकी तिकडे गेलेले शूटचे ह्याचे त्याचे व्हिडिओ भरपूर आहेत. तिथे ड्रेसेसवरतीच आहेत आणि कसे कसे ड्रेसेस झालेत ते तुम्हाला दाखवायचंच आहे. तर ते व्हिडिओ एखाद्या दिवशी गॅप करून हे करेन, कारण लग्नाचा सीझन आहे, नववाऱ्या नाही दिसत आहे, तर बऱ्याच जणांना असं वाटायला लागलं की ऑर्डर घेत नाही का. ही साडी तुम्ही पाहिली असेल, काठ वेगळं आहे असं मी सांगितलं होतं जेव्हा शॉपमध्ये गेले होते. तर ही अशी वेगळ्याच काठाची आली ही साडी, हे तुम्ही पाहू शकता. हां, खूप वेगळी आहे. आणि ह्याचा काष्टा थोडासा छोटा म्हणजे हे जो मागचा असतो ना तो शिवताना थोडासा वेगळा घेतो, पण ही जी डिझाईन आहे खूप छान दिसते. आणि समोरून तुम्ही पाहिलं तर हे असं आहे, त्याचं शाही मस्तानीचं आहे. ह्याला हे टक करायची काही गरज नाही, कारण हे व्यवस्थित तुम्ही प्रेस करून ठेवलं तर ते व्यवस्थित राहतात. आता हे डमीला घालायला वेळ नाही आहे, कारण तेही त्याचं सेम आहे. म्हणजे बॉर्डर जे आहे त्याचं ह्याला मॅचिंग आहे, ब्लाऊज मी मॅचिंग काढून घेतलं आहे त्यामुळे. तर ह्याचा पदर दाखवते तुम्हाला, पदर भरगतचा आहे, हे तुम्ही पाहू शकता. असा ह्याचा पदर आहे. आणि हे जी बॉर्डर आहे ना ती खूप वेगळी आहे, आणि हे थोडंसं सिल्वर आणि गोल्डन असं मॅच असं हे ह्याचे डिझाईन येते. आणि पदराच्या ह्या साईडला सुद्धा ह्या मध्ये जे वेल आहेत ते इकडं सुद्धा आहेत. तर ही एक साडी आहे. आता इथं ठेवून एक फोटो काढते, कारण थंबनेलला फोटोसाठी खूप माझा गोंधळ होतो की लक्षात राहत नाही आणि राहून जातं, तसंच होतं. तर हे असं ठेवते कारण साड्या द्यायचे. आता ही कधी केलेली थंबनेलला जमते का बघते बॅक कॅमेराने. एक शूट पण घ्यायचं आहे, नंतर मी तुम्हाला थोडीशी डिटेल्स देणार आहे. बऱ्याच जणांना नऊवारीबद्दल खूप डाऊट आहेत, रेटबद्दल, ह्याच्याबद्दल. तुम्हाला ज्या रेटच्या हवेत त्या रेटच्या साड्या भेटतात. मी कित्येकदा सांगितलेलं आहे. त्याचे पदर बघा कसे आहेत. आता बॅक कॅमेराने मी ह्याचं शूट घेते, कारण मला थंबनेलला तर फोटो लागतोच. ह्या काही गडबडीत बऱ्याचदा ह्याचं थंबनेलला फोटो घेण्यासाठी माझ्या आठवणीत राहत नाही, मग ते स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित आहे. पाहू शकता बॅक कॅमेऱ्याने इतका सुंदर ह्याचा भरगच्च पदर दिसतो. आणि इकडून हे आहे. आणि दुसरं तुम्हाला मी दाखवते, हे असं आहे. ह्याचे पदरं बघा, असं पाहिल्यानंतर किती सुंदर वाटतात. आणि हे सगळा भाग रोजचा रेग्युलर लादी पुसलेली असते, त्यामुळे साड्या घाण होत नाहीत. आणि हे असं, तर मी असा एक थंबनेलसाठी फोटो काढून घेते. हे पूर्ण येतच नाही आहे. आणि हा एक असा काढून घेते. आता काय करणार, मेन व्हिडिओमध्ये साड्या दाखवायच्या असतात ते महत्त्वाचं आहे, बाकी गोष्टी नंतर. ह्याचा बघा पदर कसा आहे. मी हा घातलेला छल्ला साडीमधला सेम पॅटर्न आहे. थोडंसं काय चेंज असेल तर माहिती नाही, कलरमध्ये 19-20, पण बाकी सगळं सेमच आहे. हे झालं आहे, घडी करून देते मी, कारण थोडंसं लेट झालं माझ्याकडून. कारण हे साड्या देऊन टायमात देणं पण खूप गरजेचं असतं. ह्या साड्या पटपट पटपट घडी करते, कारण आज आहे 15 आणि हे 16-17च्या लग्नाच्या साड्या आहेत. कारण मी शिवला गेल्यामुळे एक साडी राहिली होती शिवायची, सगळ्यासोबतच द्यायचं असं ठरल्यामुळं ह्याला थोडंसं गडबड झाले, पण झाला काही होते त्यात. मग शूटिंग तसंच राहून जातं. मी थोडं काही ना शूटिंगमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करते. ही वजनाला थोडी हेवी ही साडी. 3 साड्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे. एक बनारसी सिल्क आहे, दुसरं पण बनारस आहे, तिसरं अव्याडू तोरशिरी पण. इथे आले, आत येत नाही ताई, मी आत येत नाही. कुठे गेली होतीस? मला पण जॉईन करावं लागेल. बारीक झालीस ग. किती वजन कमी झालंय? नाही वजन नाही, पण चरबी कमी दिसायला लागले. इंचेस. किती कमी फरक पडतोय? आणि आपल्या करण्यावर येते. खाणं पण आहे ना, डाएट पण आहे ना? नाही, डाएट फॉलो नाही. ए पण तू फॉलो करत असेल असं सांगू नको. बिना डाएट नाही. हां, बिलकुल नाही. तू असंही कुठं जास्त खातेस? प्रीती पैसे मोजते, तिच्या वाचेचे ड्रेसेस शिवले होते. एका साडीतून परकर पुलक, एका साडीतून घागरा, ब्लाऊज, ओढणी आणि फ्रॉक आणि हां. किती बरोबर आहे? किती? नाही 6,000. मग किती द्यायचे तुला परत? 570 होता ना काय? मी तेव्हा सांगितलं ना ते तेवढं. तर तुला परत द्यायचे आहेत का पैसे? याच्यातून देते. थांबा, ही अशी आहे. थांबा, हिला कॅमेरात घेते मी, म्हणजे तिला यायचं नाही आहे. बघा किती व्यवस्थित दिसायला लागले. झुंबा करायला जाते, ॲक्च्युली जायला पाहिजे, मला पण जॉईन करायचं आहे. ड्रेसेस कसे बसले नक्की जोरात सांग, कारण हिच्या भाची आणि ती नऊवारी आहे ना, फार आवडली वहिनीला. आवडली. हिच्या दोन्ही भाचीसाठी पण त्यांनी. आणि भाची एक फोटो तरी पाठव. भाचीच्या वहिनीसाठी पण ती उंचच होती, तर वहिनीने घातलेली. आणि मापच नव्हतं. माप भाचीचे तर फ्री साईज शिवलेले आपण.
काय झालं किडाला? नाही हा. ती जी आपण नऊवारी शिवली ना हा ती वहिनीसाठी आणि दोघींसाठी पण होती ना. दोघीसाठी होती ना, भाचीसाठी पण होती. हो हो हा. तर वहिनीने घातली माझ्या. वहिनी हो. पण भाचीला तर येईल ना ते. हा, येईल. अगं उभ्याने पाणी पिऊ नको बस म्हणते तर शूज काढत नाहीये. तर त्याच्यात एका साडीतून ब्राऊन कलरच्या एक परकर पोलकं शिवलं होतं, 2 फ्रॉक शिवले होते ते दुसऱ्या भाचीसाठी, आणि एक घागरा ओढणी आणि ब्लाऊज शिवला तर ते एका साडीतले. ते फ्रॉक आवडले तिला? आले? कारण मापच नव्हता. कशामुळे माप दिलं नव्हतं का? हा तिला बरं नव्हतं. ही कंटाळा पण खूप करते, खूप कंटाळा करते. आज पैसे द्यायला आली ती. गुगल पे काय नाही केला? मला कॅशच द्यायची होती ते. कॅशच द्यायचे ते. हे जे एक्स्ट्रा आहे ते मला ह्याचं दिवाळीचं गिफ्ट आहे. नाही खरंच काय झालं, दिवाळीचं गिफ्ट म्हणलं तोंडातलं पाणी बाहेर पडायला लागलं. ऍक्च्युली ज्या दिवशी नेली तेव्हापासून ती रेग्युलर मला मेसेज करते. मी नाहीच आहे ना घरी, मी नाहीच आहे. म्हणजे काही ना काय माझं म्हणजे आहे मी घरी, पण त्या वेळेमध्ये नाही. कुठं तर शूटला जाते, पार्सल द्यायला जाते, असं सगळं. पण हिच्या भाचीचे ड्रेस शिवताना मला धाकधूक होते. घागऱ्यावरचं ठीक आहे, ते परकर पोलक्यावरचं घागऱ्यावरचं ब्लाऊज कसा आला तिला? घागऱ्यावरचं वहिनीने ते घालून एकदम मी त्याला वहिनीला म्हणते की फोटो काढून पाठवा. हा पाठव. पण घागरा त्यांचा उंच शिवलेला, परकर पण उंच शिवलेला. फ्रॉक तुम्ही आताच्या मापाचे झाले की ते पण मोठे झाले? फ्रॉक खूप व्यवस्थित झाले. आपण जे तुम्ही बोलले ना घरी घालायला, हा ते अगदी व्यवस्थित झाले. म्हणजे आता वापरून वसूल होऊन जाते. आणि हा. खूप छान बसले ते. हा. डिझाईन बघायला हा, गेलं तर हा, असं हा. खूप. हिने मला काही सांगितलं नाही. मी एक 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 काढून वहिनीने घेते. काय केलं हा. ना, त्या माहेरी गेल्या, त्यांच्या बहिणीची मुलगी ती पण तेवढ्या साईजची. हा, मी त्या दोघींना पण घातले ते. हा. मी फोटो पाठवले मी तुम्हाला. तुला बोलले, पण कोणाला तर एकाला तू दे, म्हणजे दुसरं कोण हा, असेल तर. हा. कारण साडी एवढी मोठी होती, तू ब्लाऊज काढले नव्हतेस त्याच्यातला. नव्हतं नव्हतं नाही, काढलं. नाही, होतं. ब्लाऊज नाही, नाही, काढलेलं नाही. होतं. नव्हतं काढलेलं ब्राऊन. नाही ब्लाऊज होतं, काढलेलं होतं ताई. काय माहिती कसं ऍडजस्ट केलं होते. 2 फ्रॉक, एक परकर, आणि तो पण फुल घेरवाला, आणि ब्लाऊज पण फुल घेरवाला. जे ती साडी खूप मोठी होती. हा फ्रॉक जे शिवले होते ना, ते आता कट टू कट वापरण्यात येतील. असे पोरी किती शॉर्ट घालतात, छान दिसतात. मग तिला म्हटले दोन्ही सेम झाले. तिला अगर कोणाला तिला नको असेल तर तू कोणाला तर गिफ्ट दे, कारण कपडा खूप छान होता, काठ खूप छान होते. ते दोघींनी घातले, व्यवस्थित आवडलं. मग चल आपण जे दिलं म्हणजे बिना मापाचं शिवून दिलं, अंदाजे हिने फोटो पाठवला होता, व्यवस्थित बसले की मला पण टेन्शन नाही, त्यांना छान वाटतं. पण फिटिंग व्यवस्थित नसेल ना, मग दिसायला ते बरोबर दिसत. फ्रॉक वरचे पाठवलेले बहिणीने. हा ही पाठवली नाही. आणि त्या पण फिरत फिरत होत्या ना, आता घरी गेल्या त्या. नऊवारी नऊवारी कोणता कलर घेतला होता माझ्या लक्षात नाही आता. नऊवारी मध्ये ना आपण पिंक नाही नाही. वेगळाच होता, कॉमन कलर नव्हता. मला वाटतं ग्रीन, बॉटल ग्रीन कलरचा पल्लू होता. हा. आणि पर्पल वांगी कलर वांगी कलर होता. आता लक्षात आलं. गेल्याबरोबर ते दुकानातून हे केलेलं, तेव्हापासूनच ती मला 2-3 दिवसाला झालं की मला पण असं बघता आलं नाही. लगेच पॅक आणि लगेच दुसऱ्या दिवशी इथून पॅक केला. ती हॉटेल आई सोबत गेली आणि तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पाठवला. त्या दिवशीपासून ती मेसेज करते, ताई कधी येऊ पैसे द्यायला, ताई कधी येऊ पैसे द्यायला. ती असते तेव्हा मी नसते, मी असते तेव्हा ती नसते, असं झालं. म्हणजे व्यवस्थित बसले. त्यानंतर काय नाही, अशी गडबड असते. बऱ्याच जणांना वाटतं की व्हिडिओमध्ये सगळं सांगत नाही, दाखवत नाहीत, करत. आणि रिप्लाय कोणाचं घ्यायचं सांग. आता तू मी सहज दुसऱ्याच ह्या नऊवारी साड्यांची शूटिंग करत होते का, आता उद्या परवा लग्न खूप आहेत ना, आता पाठवले म्हणून कॅमेरा लावलेला. आता ही आले, हिला थांब मी कॅमेरा लावते असं तर बोलू शकत नाही ना, आणि सगळे कॅमेरामध्ये येत नाही. हिचं खूप असतं. त्या दिवशी हे आल्यानंतर सर काहीतरी बोलल्यावर बोलते, ताई जितकं काम करते ना ते शक्यच नाही, आम्ही विचारच करू शकत नाही. म्हणजे सगळे सपोर्ट करतात म्हणून होतं. तर आता ती पैसे दिले, तिला रिटर्न किती द्यायचे ते बघते, नाहीतर मी ठेवून दिवाळीचं गिफ्ट आहे, नाही देणार पैसे. नाही, मी दिवाळीचं गिफ्ट नाही देणार. मी देणार. आणि असं लेट पैसे देणाऱ्यांकडून चार्जेस डबल घ्यायचे. डबल नाही, काहीतरी टक्केवारी लावाय. माझं शिलाईचं ठीक आहे, साडीची किंमत पण मला ते तो दुकानदार बोलतो क्या आप, म्हणजे बोलो आपने, म्हणजे जे विश्वासाने देतात तिथं आपल्याला काहीच वाटत नाही. तर आजचा व्हिडिओ इथं संपते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रीती सोबत आहे, तुम्ही पाहिलं येईल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये, पाहिलंय ना का? खूप व्हिडिओमध्ये. पण आता बरीचशी कमी झाली. आता मला कसं तरी व्हायला लागले. आता मी पण जाते. तर व्हिडिओ इथं संपवतो. व्हिडिओ